सरस्वती कोचिंग क्लासेस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, चालू आहे आपला गणिताचा तिसरा धडा अंकगणितीय श्रेणी, त्यामधील सराव संच 3.1 आपल्याला बघायचा आहे. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहेत? ज्या अंकगणितीय श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा. मग इथं अंकगणितीय श्रेणी म्हणजे ज्याचा सामान्य फरक समान आहे, पण कशामध्ये सामान्य फरक समान आहे? तर क्रमिकेमधील सामायिक फरक समान असते. पण क्रमिका म्हणजे काय? क्रमिका म्हणजे संख्येचा समूह. ठीक आहे. तर बघा, एक उदाहरण घेऊन बघूत, आपल्याला तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. 2 4 6 ही अशा प्रकारची क्रमिका असते, संख्येचा समूह. मग हा संख्येचा समूह अंकगणितीय श्रेणी आहे की नाही हे आपल्याला ठरवायचं असते. मग ते ठरवण्यासाठी आपल्याला याच्यामधला सामायिक फरक काढावा लागेल. बघा, सामायिक फरक काय आहे? जसं की या दोघांमधला फरक किती आहे? 2. या दोघांमधला फरक किती आहे? 2. या दोघांमधला फरक आहे 2. कारण 2 आणि 2 4 होत आहे, 4 आणि 2 6, 6 आणि 2 8. याचा अर्थ फरक कितीचा आहे? 2 चा. पण ते आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आणि सूत्रामध्ये मांडून लिहायचं आहे. ठीक आहे. तर याला म्हणायचं T1. T चा अर्थ होते टर्म. टर्म म्हणजे पद. पहिला पद T1. हे म्हणजे T2. T2 बरोबर 4. हे म्हणजे T3. T3 इक्वल टू 6. आणि हे आहे बघा आपला T4. T4 इक्वल टू किती होतं इथं? 8. ठीक आहे. तर ह्या दुसऱ्या पदामधून पहिलं वजा करा, तिसऱ्यामधून दुसरं वजा करा आणि चौथ्यामधून तिसरं वजा करा. आणि या सर्वांची वजाबाकी जर समान येत असेल तर ही अंकगणितीय श्रेणी आहे. तर बघा, T2 मायनस T1. T2 ची व्हॅल्यू आहे 4 आणि T1 ची व्हॅल्यू आहे 2. 4 मायनस 2 किती होते इथं? 2. दुसरं घेऊन आता आपण T3 मायनस T2. T3 ची व्हॅल्यू आहे 6 आणि T2 ची व्हॅल्यू आहे 4. 6 मधून 4 गेले किती उरते? 2. इथे येते चालू. आता नेक्स्ट T4 मायनस T3. मग T4 ची व्हॅल्यू आहे 8 आणि T3 ची व्हॅल्यू किती इथं? 6. 8 मायनस 6 किती झाली इथं? 2. बघा, यामध्ये सर्वांचा सामान्य फरक समानच आलेला आहे. तर बघा, या क्रमिकेतील सामान्य फरक म्हणजे D इक्वल टू किती? 2 स्थिर आहे म्हणून ही अंकगणितीय श्रेणी आहे. समजत आहे का? जर सामान्य फरक जर समान असेल तरच अंकगणितीय श्रेणी आहे, नसता ती अंकगणितीय श्रेणी नाही. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघत होता आपण. पहिला प्रश्न समजला. दुसरा प्रश्न. तर दुसरा प्रश्न आहे बघा, 2 5/2, 3 7/2. 2 5/2, 3 7/2. ठीक आहे. तर 2 5/2, 3 7/2 हे भागाकार असल्यामुळे थोडं अवघड वाटेल, पण तेवढं अवघड नाही. कारण 5/2 म्हणजे किती होते? 2.5. आणि 7/2 म्हणजे काय होते? 3.5. मग 2.5 मधून 2 गेल्यास किती उरते? अर्धा उरते. 3 मधून 2.5 गेल्यावर अर्धा उरते. आणि 3.5 मधून 3 गेल्यावर किती उरते? इथं सुद्धा अर्धा उरते. म्हणजे याच्यामध्ये सामान्य फरक समान आहे. मग ही सामान्य फरक जर समान असेल तर ही अंकगणितीय श्रेणी आहे. तर बघा, T1 बरोबर 2, T2 बरोबर 5/2, T3 बरोबर 3 आणि T4 बरोबर काय होते इथं? 7/2. समजलं? T1 T2 T3 T4. नंतर दुसऱ्यामधून पहिलं, तिसऱ्यामधून दुसरा, चौथ्यामधून तिसरा वजा करा आणि याचा आलेलं उत्तर समान आहे का ते बघा. इथं बघा, T2 मायनस T1. T2 ची व्हॅल्यू आहे 5/2 आणि T1 ची व्हॅल्यू आहे 2. 2.5 मधून 2 गेले तर किती उरते? अर्धा. तिसऱ्यामधून दुसरा वजा करू मग आता. T3 मायनस T2. मग T3 ची व्हॅल्यू किती आहे?
3, T2 ची व्हॅल्यू किती आहे 5/2. मग 3 मधून 2.5 गेलाय तर 2.5 गेलं तर उरते किती 1/2. मग T4 मायनस T3, T4 ची व्हॅल्यू किती आहे 7/2 आणि T3 ची व्हॅल्यू किती इथं 3. मग 3.5 मधून 3 गेल्यास किती उरते 3.5 मधून 3 गेल्यास किती उरते अर्धा उरते 1/2. इथे 1/2, इथे 1/2, इथे सुद्धा 1/2, म्हणजे तिन्ही ठिकाणी उत्तर समान आलेलं आहे. आता या क्रमिकेतील याचा आन्सर लिहूया. आता या क्रमिकेतील सामान्य फरक D बरोबर 1/2 समान आहे ना. सगळ्याच 1/2 येत आहे म्हणजे समान आहे. मग म्हणून ही अंकगणितीय श्रेणी आहे. समजा असं नसलं असतं तर यांचं हे सामान्य फरक समान येत नाही. अंकगणितीय श्रेणी नसेल तर सामान्य फरक समान येत नाही. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण 3 नंबरचा. -10 -6 -2 3 नंबर. -10 -6 -2 आणि 2. -10 -6 -2 तर नेहमीनुसार याला आपण T1 T2 3 T4 आपण नाव देऊन टाकू त्याला. मग T1 बरोबर -10. ठीक आहे. आणि T2 बरोबर किती होते इथं -6. T3 बरोबर -2 आणि T4 बरोबर किती झाले इथं 2. समजत आहे. आता आपण दुसऱ्यामधून पहिला, तिसऱ्यामधून दुसरा, चौथ्यामधून तिसरा असं आपण वजाबाकी करून बघू. T2 मायनस T1, T2 ची व्हॅल्यू आहे -6 मायनस सूत्राचा आणि T1 ची व्हॅल्यू आहे -10. T1 ची व्हॅल्यू -10 आहे म्हणून 2 वेळा -10 आला असं कन्फ्युज होऊ नये. हे मायनस सूत्राचा आहे आणि हे वजा कोणाचा आहे 10चा होय. मग -6 मायनस किती होते +10. 10 मधून 6 गेले किती होते इथं 4. आता तिसऱ्यामधून दुसरा T3 मायनस T2, T3 ची व्हॅल्यू किती आहे -2. ठीक आहे. T3 ची व्हॅल्यू आहे -2. नंतर वजा सूत्राचा आणि T2 ची व्हॅल्यू किती आहे -6. हे -2 हे वजा किती होते +6. 6 मधून 2 गेले उरते किती 4. ठीक आहे. एक प्लस आहे मायनस आहे त्यामुळे वजाबाकी झाली. पण मोठ्यामधून लहान संख्या वजा करायचं आणि मोठ्या संख्येचे चिन्ह. 6 मधून 2 गेले किती होते 4. आता T4 मायनस T3, T4 मायनस T3, T4 ची व्हॅल्यू किती आहे 2 आणि T3 ची व्हॅल्यू हे वजा सूत्राचा T3 ची व्हॅल्यू आहे -2 मायनस +2 इथे किती झाले 4. बघा यामधील सुद्धा सामान्य फरक समान आलेला आहे. तर या क्रमिकेतील सामान्य फरक D बरोबर 4 समान आहेत. म्हणून ही अंकगणितीय श्रेणी आहे. म्हणून ही अंकगणितीय श्रेणी आहे.